सावळ्याची जणू सावली 15 एप्रिल भागामध्ये तर सावलीचा मुलगा आबिर बाहेर क्रिकेट खेळत असतो. पण खेळता खेळता बॉल शेजारच्या अंगणात जातो. आता तिथे काही मोठी मुलं बसलेली असतात आणि आबिरला म्हणतात, जा बॉल घेऊन ये, आहे का तुझ्यात हिंमत? आम्हाला माहिती आहे ना तू तुझ्या आईला खूप घाबरतो. ते आबिर म्हणतो, मी नाही घाबरत आणि पळत जाऊन बॉल आणायला जातो. तेवढेच सावली बाहेर येते आणि आबिरबद्दल विचारत असते आणि समोरून एक जण आबिरला घेऊन येत असतो. आबिर त्याच्या कड्यावर बघून सावलीच्या पायाखालची जमीनच सरकते. इकडे ओवी रुसलेली असते. सारंग बाहेर येतो. ओवी काय बोलत नाही. अमृता सारंगला म्हणते, तुझी लेक तुझ्यावर खूप रुसली आहे. सारंग ओवीसमोर बसतो आणि म्हणतो, एका माणसाला काय झालं, का रुसला आणि काय केल्याने हा रुसवा जाईल? ओवी म्हणते, उरलेला संपूर्ण दिवस तू माझ्याबरोबर राहायचंस, मला सोडून कुठेही जायचं नाही, कबूल? तिचं बोलणं ऐकून बबलू आणि अमृता कौतुकाने हसायला लागतात. सारंग म्हणतो, त्यासाठी तुला बॅग भरावी लागणार. ओवी म्हणते, का? कुठे जायचं आपल्याला? सारंग म्हणतो, बेळगावला जायचं आहे आपल्याला. सावली आता मुलाला ओढून घेते आणि जायला लागते. तो गुंड तिच्याशी बोलत असतो पण सावली काय ऐकत नाही आणि आत निघून जाते. तो आता आतमध्ये येतो आणि सुरा दाखवत म्हणतो, ए सावले, माझे पैसे मिळेपर्यंत हा तुझा मुलगा माझ्याजवळ राहील, गॅरंटी म्हणून. सावली त्याला ओढायला लागते. तो चल, पण सावली काय ऐकत नसते आणि म्हणते, सोड त्याला, आणि मुलाला ओढत असते. तो गुंड सावलीला ढकलून देतो आणि अम्माचा मुलगा पकडतो. आबिर म्हणतो, आई तू टेन्शन घेऊ नको, मी घाबरलो नाही अजिबात. तो गुंड आता आबिरला घेऊन जात म्हणतो, हॅपी बर्थडे टू यू. आता काय करावं हे काय सावलीला कळत नाही, कारण त्याला देण्यासाठी सावलीकडे काय पैसे नसतात. खरं तर अम्माचा मुलगा केक आणतो तेव्हा सावली म्हणते, याची काय गरज होती, एकतर आमचं 4 महिन्याचं भाडं राहिलं. तेवढे तोरून कावेरी अम्मा म्हणते, सावली, आज तुझ्या हुडग्याचा वाढदिवस असतोय म्हणून आम्ही आणलेला केक तुला कडू लागतो का गं? आणि भाडं काय? तुझ्या 1500च्या रुपयाने आम्ही काय बंगला बांधतो? माझा हुडगा रगड कमवतोय. सावली म्हणते, हो अम्मा, पण आमचं 4 महिन्याचं भाडं बाकी. अम्मा म्हणते, परत भाडं? अगं मी काय खुर्ची टाकून तुझ्या दारात बसले का भाडं दे म्हणून? तुझा हुडगा माझ्या पण घरात राहतो की गं, तो माझा पण कुणी लागतो ना. तुझ्याकडे पैसे होते, तू ड्रेस आणला, मग अम्माजी म्हणून मी केक आणला, तर तुझं काय बिघडतंय? आता सावली नाही म्हणून मानाला होत असते आणि अम्माचा मुलगा केक घेऊन उभा असतो. आता अम्मा दोघांच्या अंगावर कपडा झटकते आणि म्हणते, भाडं, मोठी भाडं देणारी आली. अम्माचा मुलगा म्हणतो, अय्यो, ही आमची अम्मा पण ना. सावली म्हणते, चांगले आहेत, खूप चांगले आहेत कावेरी अम्मा, त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं, त्यांच्यामुळेच आम्ही आज जिवंत आहे. त्यांनी आम्हाला आसरा दिला, आज आमच्या डोक्यावर छप्पर आहे, त्यामुळे त्यांचा आमच्यावर पूर्ण अधिकार आहे. पण आबिर कुठं राहिला? तो अय्यो, आबिर त्याच्या मित्रांबरोबर बाहेर क्रिकेट खेळतोय आणि त्याच क्रिकेटचा बॉल मारल्यामुळे एकाची काच फुटलेली असते आणि तेच पैसे भरून घेण्यासाठी तो आबिरला घेऊन जातो. इकडे मेंदळ्यांच्या घरी राजकुमारची दुसरी बायको म्हणजे मोनिका आता तिलोत्तमाला बाजूला करून सगळ्यांवर राज्य करू पाहत असते आणि राजकुमार तर खूप खुश असतो, कारण 8 वर्षापूर्वी त्याने सावलीच्या मुलाला संपवलं आणि त्याच्यासोबत सावलीला, आणि आता मेंदळ्यांचे वारीस त्याचेच मुलं. यामुळे राजकुमार जरा हवेत असतो, पण त्याला माहीत नसतं की समोर काय वाढून ठेवलं, कारण आता सारंग ओवीला घेऊन बेळगावला जात असतो. तो आता एका मंदिरात जातो. तिथे सावली आणि आबिर येतो आणि खेळता खेळता आबिर आणि ओवीची ओळख होते आणि त्यांना बघण्यासाठी सावली आणि सारंग येतात आणि एकमेकांकडे बघतात. आता बघूया पुढे नक्की काय घडतं ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.